24 ऑगस्ट 2024 रोजी अमित शहाने संसदेत एक ऐतिहासिक घोषणा केली होती। त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की 31 मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद पूर्णपणे संपवला जाईल। या घोषणेकडे अनेकांनी संशयाने पाहिलं, पण या हेडलाईनच्या एक दिवस आधी म्हणजे 30 मार्च 2026 रोजी अमित शहांनी लोकसभेत एका भाषणात जाहीर केले की भारत आता पूर्णपणे नक्षल मुक्त झाला आहे। 5 दशकांपासून देशात उच्छाद मांडलेल्या या दहशतवाद्याचा हा शेवटचा अध्याय होता। तर खरंच नक्षलवाद संपला आहे का? सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। 30 मार्चला गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत एक भाषण दिले। हे भाषण जवळपास 90 मिनिटं चालवले। या भाषणात त्यांनी काँग्रेससह मागील सरकारांवर जोरदार टीका केली। त्यांनी सांगितलं की 75 वर्षाच्या कारकिर्दीत काँग्रेसने नक्षलवाद्यांना वारंवार राजकीय पाठिंबा दिला। मनमोहन सिंग यांनी एकदा नक्षलवाद्याला काश्मीर आणि ईशान्येपेक्षा मोठा धोका मानले होते, पण तरी त्यांच्या सरकारने या समस्येचे गांभीर्य समजून घेतलं नाही। या चळवळीची सुरुवात 1967 साली पश्चिम बंगालच्या नक्षलबारी गावात झाली। पुढच्या काही वर्षात ही चळवळ देशाच्या पूर्व आणि मध्यम भागात पसरली। छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश ते फार केरळपर्यंत नक्षलवादी सक्रिय झाले होते। या प्रभावित भागाला रेड कॉरिडॉर म्हटलं जात होतं। सरकारच्या आकडेवारीनुसार 2010 या एका वर्षात देशातील नक्षली हिंसाचाराच्या 1936 घटना घडल्या होत्या। या हिंसाचारात 720 सामान्य नागरिक मारले गेले होते। त्याच वर्षी छत्तीसगडच्या दंडेवाडा जिल्ह्यात झालेल्या ताडमेडला हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल 76 जवान शहीद झाले होते। 2014 साली केंद्रात सत्ता बदल झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर या सरकारने नक्षलवाद संपवण्याचा निर्धार केला। यासाठी त्यांनी 2 आघाड्यावर मोहीम सुरू केल्या। पहिली आघाडी होती सुरक्षा दलांची कारवाई, तर दुसरीकडे नक्षलग्रस्त भागात पायाभूत सुविधा, शिक्षण, वीज आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवून तेथील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणे। अमित शहानी 2019 मध्ये गृहमंत्री झाल्यापासून त्यांनी या मोहिमेला गती दिली। त्यांनी नक्षलग्रस्त भागात सीआरपीएफच्या कोब्रा बटालियन या राज्य पोलिसांच्या विशेष पथकांनी मोठ्या प्रमाणावर तैनाती केल्या। मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि ड्रोनचा वापर करून नक्षलवाद्यांचे अड्डे शोधून काढले गेले। त्यांना संपवण्यासाठी टार्गेट ऑपरेशन राबवण्यात आली। नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या गावात सुरक्षा दलांसाठी नवीन फॉरवर्ड ऑपरेटिंग बेसेस, पोलीस ठाणी आणि शिबिरे स्थापन करण्यात आली। 2022 मध्ये सुरक्षा दलांनी अनेक यशस्वी मोहीम राबवल्या। ऑपरेशन ऑक्टोपस अंतर्गत झारखंड आणि छत्तीसगडच्या सीमेवर बुढापहाड हा भाग, जो 3 दशकांपासून नक्षलवाद्यांचा किल्ला होता, तो सुरक्षा दलांनी मुक्त केला। याच भागात ऑपरेशन डबल बुल आणि ऑपरेशन चक्रबंद अशा मोहिमाही राबवण्यात आल्या। या एकाच वर्षात सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले, तर 436 जणांना अटक केली किंवा त्यांना शरण येण्यास भाग पाडले। सरकारी आकडेनुसार 2019 ते 2026 दरम्यान एकूण 7409 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली, तर 5880 जणांनी आत्मसमर्पण केले। सरकारने लागू केलेल्या आत्मसमर्पण धोरणामुळे अनेक वरिष्ठ नक्षली कमांडर्सनी हत्यार सोडली। वेणुगोपालराव उर्फ सोनू या नक्षलवादी नेत्यांनी आत्मसमर्पण करताना सांगितले की सध्याच्या परिस्थितीत सशस्त्र संघर्ष सुरू ठेवणे अशक्य होतो। याशिवाय NIA आणि ED सारख्या केंद्रीय संस्थांच्या मदतीने नक्षलवादांचे आर्थिक स्रोत आणि त्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात आले। या मोहिमेचा सर्वात शॉकिंग ट्विस्ट म्हणजे ज्या ठिकाणी नक्षलवादी सरकारला सर्वात मोठे आव्हान दिले होते, तिथेच सरकारने त्यांना चेकमेट दिला। छत्तीसगडचे बस्तर क्षेत्र हे एकेकाळी नक्षलवाद्यांचे मुख्य केंद्र होते। येथील दंतेवाड, सुकमा, बिजापूर, नारायणपूर सारखे जिल्हे दहशतवादीसाठी खूप प्रसिद्ध होते। पण 30 मार्च 2026 पर्यंत या भागातील नक्षलवाद्यांची टॉप लीडरशिप पूर्णपणे नष्ट करण्यात आली। छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी 29 मार्चला स्पष्ट केले की आता छत्तीसगड राज्य पूर्णपणे नक्षलमुक्त झालं आहे। बस्तर क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधून सशस्त्र नक्षलवादी कॅडर संपले आहे। सरकारने दिलेल्या आकडेनुसार 2014 ते 2024 या काळात नक्षलवाद्यांच्या हिंसक घटनांमध्ये 52% घट झाली। सुरक्षा जवानांच्या मृत्यूमध्ये 73% आणि सामान्य लोकांच्या मृत्यूमध्ये
70% घट झाली. 2025 मध्ये देशभरात एकूण 317 नक्षलवादी मारले गेले. 862 जणांना अटक करण्यात आली तर 1973 जणांनी शरणागती पत्करली. 2024च्या सुरुवातीला माओवादी संघटनेचे पोलीस ब्युरो आणि केंद्रीय सीमेचे एकूण 31 सदस्य होते. आज त्यापैकी एक जण फरार आहे. बाकीचे सर्व मारले गेले, अटक केली गेली किंवा शरण आले. या अभूतपूर्व यशानंतरही या चळवळीचा विचारधारा म्हणून अस्तित्वात राहण्याचा धोका आहे. काही अहवालानुसार नक्षलवाद आता शहरी भागात डोकं वर काढण्यात आहे. अनेक विद्यार्थी, वकील, कामगार कार्यकर्त्यांना त्यांच्या विचारांसाठी लक्ष्य केले जात असल्याची नोंद आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की नक्षलवादाचा हा कायमचा शेवट आहे की फक्त एका रूपांतरित दुसऱ्या रूपात जाण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला 5 दशके आव्हान देणारी चळवळ अशाच प्रकारे संपणे खरोखरच ऐतिहासिक आहे. मात्र या यशानंतर या भागातील विकास आणि आदिवासी समाजाचे उत्थान ही सरकारासमोरची नवीन आव्हाने आहेत. नक्षल मुक्तीचा हा निर्माण विजय तर झाला, पण आता प्रश्न आहे या प्रदेशात खरा बदल घडून आणण्याचे वचन सरकार पूर्ण करू शकेल का? तुम्हाला काय वाटतं, ही नक्षल मुक्ती कायमस्वरूप ठरेल का? आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं.